हे संविधान आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारं संविधान. हे संविधान कोणीच बदलू शकत नाही. कुणाच्या बापाचा बाप आला तरी सुद्धा बाबासाहेबांचं संविधान अजिबात बदलणार नाही. परंतु प्रचार मात्र जोरदारपणे सुरू आहे की संविधान बदललं जाणार आहे. राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर 500 वर्षाचा इतिहास आहे. 500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी राम मंदिर होतं. हे खरं आहे की राम मंदिराच्या अगोदर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होतं. त्या ठिकाणी खोदकाम केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बुद्धाची अवशेष मिळतील. अनेक काळ असा होता की सम्राट अशोकानंतर सारा भारत देश बौद्धमय होता. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळे बौद्धमय झाले होते. बौद्ध धम्म जो आहे हा सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आशिया खंडामध्ये जाऊन पोहोचला होता. पाली भाषा जी आहे ती पाली भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली होती. कुठल्याही देशामध्ये आपण गेलात तर तुम्हाला बुद्धं शरणं गच्छामि अशाच पद्धतीचं जी बुद्धाची प्रार्थना आहे ती आपल्याला ऐकायला मिळते. आणि मी सर्व बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन आलेलो आहे. मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट नावाची एक जागतिक लेवलची एक संस्था आहे, संघटना आहे. या संघटनेशी बाबासाहेबांचा संबंध होता. बाबासाहेब आंबेडकर रंगूनच्या धम्म परिषदेला गेले होते. बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला गेले होते. बाबासाहेब आंबेडकर कोलंबोला गेले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेला धर्मांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आली किंवा त्यांनी ते ठरवलं त्यावेळेला अनेक धर्माचे लोक त्यांच्याकडे आले होते. परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं ठरवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जरी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी भारतीय संविधानामध्ये मात्र सर्व धर्म समभावाची शिकवण आहे. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, देशाला समतेच्या दिशेला घेऊन जाणारे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची क्रांती करणारे छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी समाजाचे नेते आणि इंग्रजांच्या काळामध्ये गोरगरिबांची भूमिका मांडणारे, दलितांना आपला हौस खुला करून देणारे, महिलांना शिक्षणाची द्वार उघडे करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंना मास्तर करणारे महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज ज्यांनी मराठा समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, बहुजन समाज यांना आरक्षण दिलं, ते छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्याने आपलं साहित्याची निर्मिती त्यांनी अत्यंत सहजपणे केली. आपल्या ज्या कादंबऱ्या होत्या, कथा होत्या, त्या सहज आणि सोप्या भाषेमध्ये गावातलं जे वर्णन आहे ते करणारं त्यांचं साहित्य हे सगळ्या देशामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे. ते अण्णाभाऊ साठे. महात्मा ज्योतिबा फुलेंचे वस्ताद लहुजी वस्ताद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी फार मोठी क्रांती केली त्या काळामध्ये. महिलांनी राज करणं हे त्या काळामध्ये अत्यंत अवघड होतं. पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींचे पती वारल्यानंतर महिलेला गादीवर बसवण्याचं काम, आपल्या सुनेला गादीवर बसवण्याचं काम त्या काळामध्ये झालेलं आहे. धनगर समाजामध्ये जन्माला आलेले अहिल्यादेवी यांचं राज्य हे सर्वांचं राज्य होतं, सर्व समाजाला न्याय देणारं राज्य होतं. अशा या सर्व महामानवांना विनम्र भावे अभिवादन करून आज मी लातूर जिल्ह्यामधल्या उदगीरमध्ये आलेलो आहे. उदगीरशी माझा पॅन्थरच्या चळवळीपासून संबंध राहिलेला आहे. मी आंबेडकरवादी माणूस आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करण्यासाठी प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य देतं.
सर्वांना आपली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य देत असतो. सर्वांनी आपली भूमिका मांडावी, एकमेकाच्या विरोधामध्ये बोलावं, पण त्या बोलण्यामध्ये कटूत असू नये. मतभेद असले तरी चालतील, मनभेद असता का कामा नये. आणि राजकारण जे आहे ते राजकारण हे अत्यंत स्लोली अशा पद्धतीचं डेमोक्रॅटिक राजकारण असलं पाहिजे. एकमेकाला पटत नसेल तर एकमेकाला शिवीगाळ करणं योग्य नाही. मला असं वाटतं की या देशामध्ये परिवर्तन हे होऊ शकतं. बुद्धाने सांगितलेलं आहे की परिवर्तन शक्य आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सारा देश एकत्र आणायचा आहे आपल्याला. सगळ्या देशातल्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणायचं आहे आपल्याला. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे आपल्याला. भूमी माणसाला जमीन मिळवून द्यायचं आहे आपल्याला. महिलांवर जो अत्याचार होतोय त्या अत्याचार होणाऱ्या महिलांना न्याय द्यायचा आहे आपल्याला. अनेक जातीचे धर्माचे लोक आहेत त्यांना जोडायचं आहे आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे एका जातीचा विचार करणारं संविधान नाही. हे संविधान आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारं संविधान. हे संविधान कोणीच बदलू शकत नाही. कुणाच्या बापाचा बाप आला तरी सुद्धा बाबासाहेबांचं संविधान अजिबात बदलणार नाही. परंतु प्रचार मात्र जोरदारपणे सुरू आहे की संविधान बदललं जाणार आहे. राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर 500 वर्षाचा इतिहास आहे. 500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी राम मंदिर होतं. हे खरं आहे की राम मंदिराच्या अगोदर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होतं. त्या ठिकाणी खोदकाम केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बुद्धाचे अवशेष मिळतील. अनेक काळ असा होता की सम्राट अशोकानंतर सारा भारत देश बौद्धमय होता. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळे बौद्धमय झाले होते. बौद्ध धम्म जो आहे या सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आशिया खंडामध्ये जाऊन पोहोचला होता. पाली भाषा जी आहे ती पाली भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली होती. कुठल्याही देशामध्ये आपण गेला तर तुम्हाला बुद्धं शरणं गच्छामी अशाच पद्धतीचं जी बुद्धाची प्रार्थना आहे ती आपल्याला ऐकायला मिळते. आणि मी सर्व बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन आलेलो आहे. मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट नावाची एक जागतिक लेवलची एक संस्था आहे, संघटना आहे. या संघटनेशी बाबासाहेबांचाही संबंध होता. बाबासाहेब आंबेडकर रंगूनच्या धम्म परिषदेला गेले होते. बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला गेले होते. बाबासाहेब आंबेडकर कोलंबोला गेले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेला धर्मांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आली किंवा त्यांनी ते ठरवलं त्यावेळेला अनेक धर्माचे लोक त्यांच्याकडे आले होते. परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं ठरवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जरी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी भारतीय संविधानामध्ये मात्र सर्व धर्म समभावाची शिकवण आहे. हिंदू धर्माच्या लोकांनी मुस्लिम धर्माचा आदर केला पाहिजे. मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माचा आदर केला पाहिजे. बौद्ध धर्मीय लोकांनी हिंदूंचा आदर केला पाहिजे. हिंदूंनी बौद्ध धर्मियांचा आदर केला पाहिजे. हिंदूंनी ख्रिश्चनांचा आदर केला पाहिजे. ख्रिश्चनांनी हिंदूंचा आदर केला पाहिजे. जैन समाजाने हिंदूंचा आदर केला पाहिजे. आणि हिंदूंनी सुद्धा जैन समाजाचा आदर केला पाहिजे. लिंगायत समाजाचा आदर केला पाहिजे. माननीय बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. इथून जवळच बिदर आहे. त्या बिदरमध्ये बिदरचे ते होते आणि त्यांनी आपली जी भूमिका आहे आपलं जे तत्वज्ञान आहे ते मांडत असताना जाती व्यवस्था जर आपल्याला संपवायची असेल तर आंतरजातीय विवाहाची आवश्यकता आहे अशा पद्धतीची भूमिका बसवेश्वरांनी मांडली होती. आणि तीच भूमिका बाबासाहेबांनी मांडली. बाबासाहेबांचं म्हणणं हेच होतं की जाती व्यवस्था जर संपवायची असेल तर आपल्याला आंतरजातीय विवाहांची आवश्यकता आहे. आणि प्रत्येक वर्षाला आपल्या देशामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त आंतरजातीय विवाह होतात. समाज आता जवळ येतो आहे. बाबासाहेब आंबेडकर हे शाळेमध्ये जाऊ शकत नव्हते त्यावेळेला मोठी अनटचॅबिलिटी होती. आज परिस्थिती बदललेली आहे. काही गोष्टी ज्या बदललेल्या आहेत त्या आपण मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. तोच पाडापासून आपल्याला चालणार नाही. जर तुम्ही वाचत असाल तोच पाडा. जर तुम्ही वाचत असाल तोच पाडा तर मजबूत कसा होईल तुमचा वाडा. जर तुम्हाला तुमचा वाडा मजबूत करायचा असेल तर काय गोष्टी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. नरेंद्र मोदी या देशातले खंबीर प्रधानमंत्री आहेत. मी एवढा कुणाच्या बाजूला जाणारा मी माणूस तसा नाही. मी पूर्वीच्या काळामध्ये भाजप शिवसेनेला विरोध केला होता.
मीच काँग्रेस सोबत मी होतो आणि 1990 मध्ये हा माझा सगळा समाज शरद पवारांच्या सोबत काँग्रेस सोबत आम्ही गेलो आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाला सत्ता मिळालेली होती. त्यामुळे माझा समाज ज्यांच्या बाजूला जातो त्याला सत्ता मिळते, मी ज्यांच्या बाजूला जातो त्याला सत्ता मिळते. मी काँग्रेसला सोडून भाजप सेनेसोबत आलो त्याला सत्ता मिळाली आणि आमचा समाज ज्यांच्या पाठीमागे जातो त्याला सत्ता मिळते. त्यामुळं मी या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. मी तुमच्यासाठी या ठिकाणी उभा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीच आम्हाला सत्तेपर्यंत पोहोचायला सांगितलेलं आहे. स्वतःच्या बळावर शक्य नसेल तर मित्रत्व करून आपण सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांची होती आणि आहे. आणि त्यामुळं मी काय चुकीचं केलेलं नाही. मी घेतलेली भूमिका ही राष्ट्र भूमिका आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक बाबासाहेबांच्या स्मारकांचं जे काम आहे ते पूर्ण केलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत होतो. अनेक वेळेला मंत्र्यांना भेटलो, अनेक वेळेला पंतप्रधानांना भेटलो, परंतु ती कामं पूर्ण होत नव्हती. या 26 अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या ठिकाणचं स्मारक करण्यासाठी अनेक वेळेला मी हेटा घातल्या, पण त्यावेळेला काँग्रेस पक्षाला ते आठवलं नाही. त्यांच्यासोबत आठवले असून सुद्धा त्यांना आठवलं नाही. आणि मी ज्यावेळेला काँग्रेसला सोडलं त्यावेळेला त्यांना सत्तेवरून बाहेर जावं लागलेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चाललेला प्रचार हा देशाला तोडणारा प्रचार आहे. चाललेला प्रचार जो आहे तो देशाला जोडण्याऐवजी देशाला तोडणार अशा पद्धतीची भूमिका मांडली जात आहे. आणि माननीय राहुल गांधीजी भारत जोडो यात्रा काढतायत. त्याला माझा प्रश्न आहे की राहुलजी, तुमची सत्ता 70 वर्ष या देशामध्ये होती, त्यावेळेला तुम्ही भारताला जोडलं नाही का? आणि आज तुम्हाला अशा पद्धतीची भारत जोडो यात्रा काढावी लागत आहे, त्याला तुमचा पक्ष जबाबदार आहे. आणि म्हणून तुम्हाला यात्रा काढण्याचा अधिकार आहे, तुम्ही यात्रा काढा. तुम्हाला जेवढा आमच्या विरुद्ध प्रचार करायचा तेवढा करा. पण 2024 मध्ये नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पुरी जनता, देशभरातली जनता त्याच्या पाठीशी आहे. आपण पाहिलं, मी पूर्वी उदगीरला येत असताना अनेक वेळेला रोड सगळे खड्ड्याचे रोड असायचे, पण अलीकडे सगळे रोड अत्यंत चांगले झालेले आहेत. लातूर ते नांदेडचा रोड अत्यंत चांगला झालेला आहे. इकडे उदगीरकडे येताना सुद्धा रोड चांगला आहे. हैदराबादला जायचं असेल तर मी अनेक वेळेला हैदराबादला मी आलो की तिथून मी इकडे नांदेडला, इकडे लातूरला, इतर ठिकाणी मी येतो आणि रोड अत्यंत चांगले झालेले आहे. त्यामुळं सगळ्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारच्या वतीने होत आहे. बँक अकाउंट जवळजवळ 51 कोटी उघडण्यात आलेले आहेत. 46 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे. जवळजवळ 10 ते 11 कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे. त्याचप्रमाणे 4 कोटी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे मिळालेले आहेत. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचे पैसे मिळालेले आहेत. पूर्वी एखाद्या कुटुंबामध्ये कोणी आजारी पडलं तर त्या ठिकाणी लोकांजवळ पैसे नसतात. त्यामुळे आयुष्यमान भारत योजना आली आणि एका कुटुंबाला एका वर्षाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी 5 लाख रुपये देण्याचा एक योजना आयुष्यमान भारतची आहे. यासाठी आपण काढली पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा उठवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अनेक योजना ज्या आहेत अनेक योजना आपण राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना आम्हाला सहकार्य मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि 2024ची लढाई जी आहे ही 2024ची लढाई आम्ही मारत नाही उगीच बढाई, आम्ही मारत नाही विनाकारण बढाई. 2024 जिंकणार आहोत आम्ही लढाई आणि लढाई आपल्याला जिंकायची आहे. दुसऱ्या लोकांना किती प्रचार करायचा असेल तो करू द्या. आज या ठिकाणी देवीदास कांबळे यांनी ही सभा या ठिकाणी ठेवलेली आहे. जिल्ह्याच्या वतीने सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि उदगीर हे ठिकाण अत्यंत महत्वाचं आहे. संजय बनसोडे हे तसे आमचे आंबेडकरी चळवळीमधले कार्यकर्ते आहेत. जरी ते राष्ट्रवादीमध्ये असले तरी अत्यंत माझे जवळचे मित्र आहेत. त्यांचे बंधू आपल्या चळवळीमध्ये होते. त्यामुळं संजय बनसोडे यांनी या भागाचा अत्यंत चांगला विकास केलेला आहे. त्यामुळं आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे. आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. आपल्या बौद्ध समाजाच्या एका कार्यकर्त्याला अशा पद्धतीने चांगलं पद मिळालेलं आहे आणि त्यांनी या भागाचा विकास करण्यासाठी उदगीरचा अत्यंत चांगली पावलं उचललेली आहेत. त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीचे ते चांगले कार्यकर्ते आहेत. तर ते आज जरी नसले तरी आज विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं
त्यांना तिकडे मुंबईला थांबावं लागलेलं आहे. आपले सुधाकर संगारेजी हे बीजेपीचे खासदार आहेत, अत्यंत साधेभोळे आहेत, परंतु अत्यंत चांगले असणारे अशा पद्धतीचे ते नेते आहेत. आणि या वेळेला आपल्याला या ठिकाणी आपला जो खासदार आहे तो निवडून आणायचा आहे. नंतर या ठिकाणी संजय बनसोडे आहेत, त्यांनाही निवडून आणायचं आहे, श्रंगारीलाही निवडून आणायचं आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी आमचे गोविंद केंद्रेजी या ठिकाणचे ते आमदार आहेत. आमचे गोपीनाथ मुंडे यांचे जावई आहेत. माननीय गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर माझा अत्यंत जवळचा संबंध होता. नामांतराच्या लढ्यामध्ये बीजेपीच्या वतीनं ते त्या नामांतर मुवमेंटमध्ये होते आणि नामांतराच्या चळवळीमध्ये भाग घेतल्यानंतर ते जेलमध्ये गेलेले होते. त्यामुळं गोपीनाथ मुंडे जेलमध्ये होते, प्रमोद महाजन जेलमध्ये होते, आमचे गोविंद केंद्रेजी जेलमध्ये होते आणि आम्ही सुद्धा ते जेलमध्ये होतो. त्यामुळं मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव मिळालेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे पप्पू कागदे आहेत, या ठिकाणी चंद्रकांत चिकटे आहेत, ॲडव्होकेट प्रफुल्ल कुमार उदगीरकर आहेत, सुशील कुमार शिंदे ते आपले युवक अध्यक्ष आहेत, गौतम काळे आहेत नांदेडचे, डॉक्टर विजय गायकवाड आमचे दाभाडे परभणीवरून आलेले आहेत, सुनील वावळे, डॉक्टर सुधाकर गुडवे, लक्ष्मण तिकटे, विनोद कांबळे, गणेश कांबळे, द्रौपदी भुरे, त्यांना आत्ताच आपण महाराज जिल्हाध्यक्ष बनवलेलं आहे. अनेक कार्यकर्ते मंचावर उपस्थित आहेत आणि आज या सभेला आपण सगळेजण आहात. या ठिकाणी कडूबाई खरा जे आहे ते अत्यंत आपल्या समाजातल्या बौद्ध समाजाच्या अत्यंत चांगल्या आंबेडकर विचाराच्या गायिका आहेत आणि त्यांची गाणी आपण ऐकलेली आहेत. यानंतरही आपल्याला त्यांची गाणी ऐकायची आहेत. आणि या ठिकाणी आमच्या देवदास कांबळे यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांचा जरूर आपल्याला विचार आम्ही करणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा जो आहे तो मिळाला पाहिजे. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या ठिकाणच्या समिती आहेत त्याही त्यांना मिळाल्या पाहिजे. आणि बाकीची सगळी काही छोटी मोठी कामं जी आहेत ही सगळी कामं झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करून आपल्या कडूबाईंचा कार्यक्रम जो आहे तो पुन्हा होणार आहे एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पोलिसांना नम्र विनंती आहे की अशा पद्धतीने मला असं वाटतं की सभेला परवानगी द्यायला हरकत नाही. सगळे म्हणजे आपले ते निखिल वागळे हे माझे चांगले मित्र आहेत. नावाचं जे दैनिक आहे ते त्यांनी चालवलेलं होतं. अनेक वर्षापासून त्यांचा आणि आमचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये नक्कीच आदराची भावना आहे. परंतु सभा ज्या वेळेला असते थोडं असा एकमेकांना माणसं त्यांना विसरू नको, त्यांचा विसरू नको. पण ठीक आहे, आता आपली सभा संपलेली आहे आणि या ठिकाणी आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि बाबासाहेब कांबळे घेतलं की नाव अगोदर बाबासाहेब कांबळे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचं नाव घेतलेलं आहे. बाबासाहेब कांबळे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. बाकीचे सगळे आपले शिंदे आपले काय कुठले शिंदे व्यंकट शिंदे हे सुद्धा या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत. या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी कडूबाईंचा या ठिकाणी सत्कार करत आहे. त्या अत्यंत चांगल्या गायिका आहेत. त्यांचा आवाज अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा चांगला आवाज आहे. त्यांची गीतं आपण ऐकावीत अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भारत, जय भारत, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय RPI, जय RPI. आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी